तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या भारतीय शहराने पहा सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्रातील पितळखोरे या ठिकाणी सर्वात जुनी लेणी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण हे कोणत्या शहरामध्ये करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, द्वारका या शहरामध्ये भारतातील पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण हे करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 4, खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, खुदा एक खिदमतगार हे बघा खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद्द प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव होते. कोणतं? खुदा एक खिदमतगार हे स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव होते. प्रश्न क्रमांक 5, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, गुजरात या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, बीबी का मकबरा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, महाराष्ट्रातील संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शीतल देवी यांची भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील कोणते राज्य हे मलबेरी रेशमी उत्पादनामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारतातील कर्नाटक हे राज्य मलबेरी रेशीम उत्पादनामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 24 जानेवारी या दिवशी बालिका दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, मरू वनस्पती या कोणत्या प्रकारच्या हवामानामध्ये आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, मरू वनस्पती या वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्र या प्रकारच्या हवामानामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 12, भारतातील बहुतांश राज्याच्या सीमेला लागून असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, उत्तर प्रदेश हे भारतातील बहुतांश राज्यांच्या सीमेला लागून असलेले राज्य आहे. कोणतं? उत्तर प्रदेश हे राज्य. प्रश्न क्रमांक 13, इसवी सन पूर्व 1896 मध्ये कोणत्या समाजसुधारकाने पुण्यामध्ये विधवा गृहाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, D.K. कर्वी या समाजसुधारकाने इसवी सन पूर्व 1896 मध्ये पुण्यामध्ये विधवा गृहाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा या सरकारने नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे.
प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती संस्था ही गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, परमहंस मंडळी ही जी संस्था आहे तर ती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्या संबंधित नाही. तर त्यांच्या संबंधित असलेली बघा फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी हे त्यांच्या संस्था संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा, बालहत्या प्रतिबंध कायदा हा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सन 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंध कायदा हा पास झाला होता. पुढचा बघा, दुधामध्ये कोणत्या प्रकारचे प्रथिने आढळतात? दिलेल्या पर्यायाच्या आधारे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 बघा, दुधामध्ये केसिन या प्रकाराचे प्रथिने आढळतात. प्रश्न क्रमांक 18 पहा, मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पचन संस्था याच्यावर मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर घातक परिणाम होतो. कशावर? पचन संस्थेवर घातक परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 19 पहा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे बघा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नव्हते. तर सदस्य कोणकोणते होते ते पहा, मौलाना आझाद हे होते, गोविंद वल्लभ पंत हे एक होते आणि बाळासाहेब खेर हे सदस्य होते. प्रश्न क्रमांक 20 पहा, 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 बिहार या राज्याची 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार बिहार या राज्याची लोकसंख्या घनता ही सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, गोलकोंडा खान ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 गोलकोंडा खान ही भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी सन 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पुढचा आहे प्रश्न, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा श्री वि. स. पांगे हे बघा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत. प्रश्न क्रमांक 24 पहा, कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा WHO. तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गॅनिझम याने बघा कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा नारायण लोखंडे यांनी बघा मुंबई कामगार संघाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 27 पहा, ओडिशा राज्य सरकारने कृषी कर्जासाठी टिंबटिंब या नावाने शेतकऱ्यासाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा राज्य सरकारने कृषी कर्जासाठी बघा ऑप्शन क्रमांक 2 सफल या नावाने शेतकऱ्यासाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. कोणत्या नावाने? सफल या नावाने. प्रश्न क्रमांक 28 पहा, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, कलम 324 या कलमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 29, महानदी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महानदी हे पुस्तक अनिता अग्निहोत्री यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणती विंडोज ही OSची अत्याधुनिक आवृत्ती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, विंडोज 11 ही बघा विंडोज OSची अत्याधुनिक आवृत्ती आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा, चिल्का तलाव हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 32, टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवते. तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवते. प्रश्न क्रमांक 33 पहा, चपचारकूट महोत्सव हे कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 मिझोरम या राज्यामध्ये बघा चपचारकूट हा महोत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 34 पहा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत किती आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 1 कोटी आयुष्यमान कार्ड हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 कोटी आयुष्यमान कार्ड हे वितरित करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 35 पहा, 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव हा कोठे पार पडले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 गोवा या ठिकाणी 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव हा पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 36 पहा, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे टिंबटिंब रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 रोजी महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे सातारा येथे स्थापित केले आहे. केव्हा? मार्च 2018 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 अपरिवर्तनीय राज्यघटना ही भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 38 पहा, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, हाडाच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन D या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 39 पहा, सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सचिवालय हा शब्द बघा तत्पुरुष या समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 40 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केला.